फॅशन स्ट्रीटवर प्रशासनाचा लाजिरवाणा प्रकार उघड झालाय। महिलांच्या स्वच्छतागृह बसमध्ये चक्क कॅफे थाटलंय, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। बघा, स्वच्छतेच्या नावाखाली हा कसला धंदा असा सवाल नागरिक विचारतायत। महिलांच्या मूलभूत गरजेची क्रूर थट्टा केली जातेय। हा कॅफे आहे की टॉयलेट, अशा शब्दांमध्ये संतापलेले नागरिक प्रशासनाचे वाभाडे काढतायत। याचा आढावा घेतात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिलांच्या शौचालयासाठी आहे ते फिरते शौचालय स्थापन करण्यात आलं होतं आणि हेच ते गुलाबी रंगाचं फिरते शौचालय आहे ते सुरू करण्यात आलं होतं। ती महिलांसाठी स्वच्छतागृह अशा पद्धतीचं ही टॉयलेटची बस आहे ती उभारण्यात आली होती आणि यामध्ये हे टॉयलेट आहे फिरतं ते सुरू करण्यात आलं होतं। या बसच्या मागेच आहे ती कॅफे करून देखील आहे ते अनधिकृतपणे सुरू केल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि यावेळेस या सगळ्या संदर्भामधला प्रश्न आहे तो उपस्थित केला जातोय, कारण की पुढच्या बाजूला टॉयलेट आणि मागच्या बाजूलाच हे अशा पद्धतीनं कॅफे आहे तो सुरू केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जो पदार्थ आहे त्या पद्धतींच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह देखील आहे ते उपस्थित केलेले आहे। त्यामुळे या अनधिकृत कॅफेमुळे एक नवीन प्रश्न देखील आहे ते महिलांच्या टॉयलेटचा निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। व्हिडिओ नितीनसह गणेश कवडे, सामटे मराठी, मुंबई।